नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी आहे अमृता आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर खरं तर एकदम ऑन कॅमेरा मी पहिल्यांदाच हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की जे साक्षी आणि परमवीर आहेत ते दोघे जण, त्यांच्या मुलीचा आत्ताच म्हणजे मृत्यू झाला. खरं तर तो शब्द पण घ्यायला नको वाटतोय तोंडामध्ये, पण त्यांच्या बाबतीत खरंच इतकं वाईट झालंय ना. पण वाईट तर त्यांच्यासोबत झालेलंच आहे. आणि मी ना खूप आधीपासून त्यांचे व्हिडिओ पाहते. खरं तर ते बाळ होण्याआधी, ती साक्षी प्रेग्नेंट असण्याआधी, म्हणजे एकदम नवीन असल्यापासून त्यांचे व्हिडिओ बघते. त्यांच्यामध्ये इतका साधेपणा आहे आणि इतका म्हणजे निरागसपणा आहे ना. तर त्यांनी म्हणजे त्या जसं आहे तसं ओरिजिनल दाखवून त्यांनी ते म्हणजे त्यांचं जे रुटीन आहे किंवा त्यांची कॉमेडी असेल किंवा जे त्यांचं नेहमीचं नॅचरल आहे ना, त्यांनी ते दाखवण्याचा प्रयत्न केला. पण सध्या आता त्यांच्या बाबतीत इतकं वाईट झालेलं आहे. आणि खरं तर ना माझं व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे त्यांच्या बाबतीत इतकं वाईट झालं आणि कमेंट करणारे लोक इतके खराब कमेंट करतात ना त्यांच्यावर की नाही साक्षी अशी आहे, ती परमवीर असा आहे तसा आहे, इतका वाईट आहे, म्हणजे नीट राहत नाहीत किंवा त्यांना कुठली शिस्तच नाहीत किंवा त्या बाळाला इन्फेक्शन झालं होतं नाही, ते नको ते, म्हणजे त्यांच्या मनाचा कुणीही विचार न करता अशा कमेंट करतात ना. तर हे एकदम चुकीचं आहे खरं तर, माहिती आहे का. कारण कसे जरी असले, किती साधे जरी असले, किती गरीब असले, राहणीमान साधा असले किंवा अडाणी असले ना, शेवटी आई वडील हे आई वडील असतात. आणि आई वडिलांच्या म्हणजे शिक्षण किंवा श्रीमंती किंवा राहणीमान हे सगळं फिक्कं पडतं आई वडिलांसाठी. कारण त्यांचं बाळ हे सगळ्यात मोठी गोष्ट असते या जगातली. त्यामुळे मला नाही वाटत असं की त्यांनी त्या बाळाकडे दुर्लक्ष केलं असेल किंवा त्या बाळाची काळजी घेतली नसेल किंवा त्याला कुठलं इन्फेक्शन हे झालेलं नसेल. तुम्हाला जर तसं वाटत असेल ना की त्या बाळाला इन्फेक्शन झालं असेल किंवा काय वाटत असेल तर तुम्ही त्यांचे पहिले व्हिडिओ बघा. त्या बाळाला त्या पोटात असल्यापासूनच हृदयाचा प्रॉब्लेम होता आणि त्याच्यामुळे ते बाळ गेलेलं आहे. खरं तर ते आईवडील ग्रेट आईवडील आहेत माझ्या मते. कारण त्यांना सोनोग्राफीमध्येच माहिती झालं होतं की त्या बाळाला हृदयाचा प्रॉब्लेम आहे. तरीसुद्धा त्यांनी त्या बाळाला जन्म द्यायचा म्हणजे तेवढी हिंमत ठेवली. त्यांनी ही हिंमत ठेवली. एक अडाणी म्हणण्यापेक्षा एका साध्या कुटुंबातल्या असून सुद्धा त्यांनी हिंमत ठेवली की नाही, आम्ही या बाळाला जन्म देणार आणि जसं असेल तसं असेल, जेवढे दिवस असेल तेवढे दिवस असेल, ते बाळ आमच्यासोबत टाइम स्पेंड करेल, ही त्यांनी हिंमत ठेवली. एखादा सुशिक्षित श्रीमंत लोकसुद्धा अशी हिंमत ठेवत नाही. परंतु त्यांनी इतकं म्हणजे खरंच इतके छान विचार त्यांनी केलेले आहे. ती साक्षी छोटी आहे, मान्य, साक्षी छोटी आहे, पण ती इतकी म्हणजे छोटी जरी असली, तिचे विचार जरी साधे असले तरी सुद्धा ती एक आई आहे आणि त्या परीनेच ती बाळाची काळजी घेते आणि घेत पण होती. पण जे झालं ते आता ज्याच्या त्याच्या नशिबात असतं, त्याच्यामुळे ते झालेलं आहे. पण कमेंट करणाऱ्यांनी थोडासा विचार करावा की अरे आपण काय कमेंट करतो. आपल्याला जशी मुलं आहेत तशी त्यांची मुलं असतात. आपण जशी आपल्या मुलांवर प्रेम असतं, आपण जशी आपल्या मुलांची काळजी करतो तशीच ते पण करत असतील. काय हक्क आहे आपल्याला की कोणाला एवढं नाव ठेवण्याचा किंवा वाईट कमेंट करण्याचा? काहीच नाहीये. जर तुम्ही त्यांच्या जागेवर येऊन विचार केला तर खरंच ते किती महान आहेत याचा अंदाज पण लागणार नाही. तर थोडा जर विचार केला तर परमवीर आणि साक्षी हे किती म्हणजे खरंच किती एवढं आपल्या काळजाचा तुकडा कसा आहे माहिती असून सुद्धा त्यांनी जन्म दिला आणि तेवढाच जितके दिवस आपल्यासोबत बाळ आहे तितके दिवस त्यांनी त्यांच्यासोबत आनंदात घालवले. ही याच्यापेक्षा मोठी अजून कोणती गोष्ट असू शकते. पण जेव्हापासून ते बाळ गेले ना, खरं तर वाईट वाटण्यासारखी ही गोष्ट आहे की कितीतरी लोक व्हिडिओ बनवत आहेत की नाही हे त्यांचे आई वडील पैशासाठी त्या बाळाला त्याचे व्हिडिओ बनवायचे किंवा पैशासाठी व्हिडिओ बनवत बसायचे, त्याच्याकडे लक्ष देत नव्हते
किंवा फक्त त्यांना पैसाच महत्त्वाचा आहे, त्यांच्यामुळेच ते बाळ गेलेलं आहे, असं बरंच काही काही म्हणजे त्यांच्यावर व्हिडिओ बनवले जातात. पण असं काही नसतं. कारण त्याची मुलं त्याला तेवढीच प्रिय असतात, हे काही सांगण्यासारखी गोष्ट नाही. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की इतक्या वाईट कमेंट करू नका कोणावरती, किंवा कोणाविषयी इतकं वाईट बोलू नका. तुम्ही तुमचे व्ह्यू वाढवण्यासाठी आणि पॉप्युलर होण्यासाठी, फेमस होण्यासाठी कोणाची बदनामी करू नका. कारण जे ते भोगतायत आत्ता, किंवा जे त्यांच्यावर जी वेळ आलेली आहे ना, ती खरंच खूप वाईट आहे. आणि अशी वेळ कोणावरही येऊ नये. खरं तर आता सध्या त्या परमवीरचे व्हिडिओ, फक्त व्हिडिओमध्ये तो परमवीर दिसतो, पण इतकी कंडिशन खराब दिसते त्या बिचाऱ्याची की तो साक्षीला तर दाखवू शकत नाही, कारण ती त्या मनस्थितीत नसणारच आहे. किंवा ती व्हिडिओ बघितल्यानंतर अजून जास्त इमोशनल होईल, अजून रडेल, त्याच्यामुळे ती येतही नसेल किंवा तो परमवीर आणतही नसेल. ते उगाच नाही, कोणाला दिखावा करता येत नाही, किंवा प्रत्येक गोष्ट पैशासाठी केली जात नाही या जगामध्ये. थोडा त्यांच्या मनाचा विचार करा. आपण त्यांच्या जागेवर जा आणि आपण आपल्या स्वतःवर वेळ आलेली आहे असा विचार करा, आणि मग त्यांच्या परिस्थितीचा अंदाजा लावता येईल. तर परत एकदा मी बोलते की खरंच खूप वाईट झालं, असं कोणासोबत होऊ नये आणि त्याच्याविषयी असं काही बोलू नये असं मला पण वाटतं. आणि तुम्ही पण म्हणजे थोडासा विचार करावा. आणि परत एकदा खरंच मला कसं तरी वाटतंय त्यांच्याबद्दल. तर असो, याच्यावरती भरपूर उपचार, इलाज, डॉक्टर्स आहेत. तर मी हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल, थोडासा डिटेल व्हिडिओ मी बनवेल. तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. चला, बाय बाय.